शाहीर अण्णाभाऊ साठे म्हणायचे की न्याय व्यवस्था ही काही लोकांची रखेल बनली आहे आणि आजची परिस्थिती पाहता हे वाक्य सत्य होतानाही दिसत आहे. कारण ही आहे महादेवी हत्ती जी 40 वर्षापासून कोल्हापूरच्या नांदी मठात आहे. पण आज कोल्हापूरकरांना हायकोर्टाच्या एक निर्णयामुळे महादेवीला निरोप द्यावा लागला. पण ज्या हायकोर्टात एक सामान्य माणसाला न्याय मिळायला 10 ते 20 वर्ष लागतात, तिथेच या महादेवीचे केसचा निकाल हे हायकोर्ट फक्त एका 1.5 वर्षात लावतं. पेटा नावाची एक संस्था आहे जी प्राण्यांच्या हक्कासाठी लढते. 2023 मध्ये पेटाने हायकोर्टात एक केस दाखल केली की महादेवीवर अत्याचार होत आहेत. महादेवीची शारीरिक दृष्टी कमजोर आहे आणि तिची तिथं काळजी होत नाही. पण पेटाला यातच का सुचलं? कारण की महादेवी त्या मठात 40 ते 30 वर्षापासून आहे आणि तिची काळजी वेळोवेळी घेतली जाते. आता महादेवीला वंतरात पाठवण्यात आला आहे. वंतारा म्हणजेच अंबानीचं प्रायव्हेट प्राणी सांभाळलंय. हे सगळं झालं ठीक आहे. तिला तिची काळजी घेण्यासाठी तिला तिथे वंतरात पाठवण्यातही आलं. पण महाराष्ट्राच्या जनतेकडून कोर्टाला एक प्रश्न नक्की असणार. जर महादेवीला पहिल्या ठिकाणी जर त्रास होत होता तर परत तिला प्रायव्हेट प्राणी संग्रहालयात का पाठवण्यात आलं? जंगलात का नाही? मग आपलं फॉरेस्ट डिपार्टमेंट फक्त आपण जेव्हा जंगलात जातो तेव्हा एंट्री फी घेण्यापुरतच आहे का? हा प्रश्नही तिथे उभा राहतो. काहींना नक्कीच वाटत असेल की वंतारा जे करतंय ते अगदी बरोबर करतंय, प्राण्यांसाठी करतंय. तर तुम्हाला ते वंतारा मागचा एक मोठा बिझनेस अजून कळलेलाच नाहीये.